2 एप्रिल 2025 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना शकुंतला रेल बचाव समिती आणि पत्रकार संघटनेच्या वतीने योगेश खानजोळे यांचा वाढदिवस पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला। योगेश खानजोळे हे आदिवासी पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष असून त्यांनी पक्ष्यांसाठी जलपात्राचे वाटप करून आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला। विशेष म्हणजे त्यांनी केक न कापता पक्ष्यांच्या जलसंवर्धनासाठी हा उपक्रम राबविला। आदिवासी पर्यावरण समितीचे अध्यक्ष श्री योगेश खानजोळे यांचा जन्मदिवस दरवर्षी ऑक्सिजन पार्कमध्ये त्यांचा जन्मदिवस आदिवासी पर्यावरण संस्था शकुंतला बचाव समिती पत्रकार संघ पत्रकार मित्र व्यापारी मित्र सगळे मिळून या ठिकाणी आम्ही साजरा करत असतो। आणि दरवर्षी पक्ष्यांकरता या उन्हाळ्याचा दिवस उन्हाची तीव्रता बघता पक्ष्यांकरता पाण्याचं पात्र एक मातीचं हे जे पात्र आहे हे प्रत्येकाने आपापल्या घरी लावावं म्हणून या पात्राचं जलपात्राचं वाटप या ठिकाणी यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी होत राहतं। आम्हा सर्वांतर्फे आमच्या सर्व संस्थांतर्फे मी योगेशजींना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व एक सामाजिक उपक्रम दरवर्षी जलपात्र वाटून ते आपला वाढदिवस साजरा करतात त्याबद्दल सुद्धा ते मी त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। श्री योगेश खानजोळे अध्यक्ष आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना वनश्री पुरस्कार प्राप्त हे विविध उपक्रमातून दरवर्षी आपल्या परिसरामध्ये राबून सामाजिक कार्य त्यांचे नेहमी करत असतात। वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये चांगला ठसा उमटवला आहे आणि आज इथे त्यांच्या जन्मदिनानिमित्त पक्ष्यांकरता जलपात्राचे वाटप हे करत आहेत आणि त्यांनी दरवर्षी आपल्या परिसरामध्ये वृक्ष लागवड असो की जलपात्र पक्ष्यांचा प्राणीप्रेम त्यांना आपल्याला वारंवार आपल्याला दिसत आहे। त्यांनी विविध उपक्रम करून त्यांचा एक यशस्वीपणे त्यांचं कार्य सुरू आहे। त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त मी त्यांना भविष्यामध्ये यशस्वी हो याकरता आणि त्यांचं आरोग्य ठणठणीत राहो याकरता आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। योगेश खानजोळे यांनी वाढदिवसाला केक न कापता पक्ष्यांसाठी जलपात्र वितरित करून पर्यावरण रक्षणाचा नवा आदर्श घालून दिला। पक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी या उपक्रमाची सुरुवात मागील 10 वर्षांपासून सुरू केली। वाढत्या तापमानामुळे पाणी टंचाई निर्माण होत असल्याने अबोल पक्ष्यांसाठी जलपात्र ठेवणे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे। कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे गजानन कोल्हे, राजेश अग्रवाल, राजकुमार बर्डिया, कमल केजरीवाल, SB बारखडे, विजय गोमसवर, राजेश पांडे, संजय डोंगरे, प्यारेलाल प्रजापति, गजू फिस्के, वीरेंद्र उदापुरकर, मोहित ठाकुर आदि मान्यवर उपस्थित होते। योगेश भाऊ खानजोळे इनका आज जन्मदिन है। जन्मदिन के शुभ अवसर पर आज पक्षियों के लिए जल पात्र का वाटप किया गया और इसी तरह शकुंतला बचाव रेलवे इसी तरह अनेक संगठना में इसके लिए सहभाग है और हमारे मित्र योगेश खानजोळे हर एक आंदोलन में आगे रहते हैं। मैं भगवान से प्रार्थना करूंगा कि उन्हें आरोग्य और समृद्धि और यशस्वी करे, यही प्रार्थना करते हुए पत्रकार संगठना की ओर से जन्मदिन की शुभेच्छा देता हूँ। पर्यावरण मित्र योगेश जी खानजोळे का जो जन्मदिन है उसमें ये पक्षियों को पानी का जो जलपात्र वितरण हर साल होता है और ये बहुत अच्छी चीज़ है कि देखो इंसान खुद के लिए तो पानी रोटी अनाज सबका जुगाड़ करता है पर पक्षियों को पानी उन्हाड़े में देना ये बहुत अच्छा सराहनीय कार्य है। योगेश जी ऐसे अच्छे कार्य करते हैं इसलिए उनको जन्मदिन की बहुत बहुत बधाई और उनको दीर्घायु दिए ईश्वर कि वो अच्छे कार्य हमेशा करते रहे। ये मेरी शुभेच्छा है योगेश जी के लिए। पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष तथा माझे मित्र योगेशजी खानजोळे आज यांचा वाढदिवस आहे। त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त
मी बुद्धचरणी प्रार्थना करतो की त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं आरोग्यमय जावं, हीच मी आज जन्मदिनी त्यांच्या शुभेच्छा देतो. हमारे मित्र योगेश जी खांजोड़े पर्यावरण के लिए समर्पित भावना से काम करते हैं और उनका जो अभी तक का हमारा देखा हुआ है, जल, जंगल, जमीन, पशु पक्षी, इन सभी के जो पर्यावरण के चारों पांचों अंग है, उसके लिए ये न कहीं कुछ न कुछ एक्टिविटी में करते हैं और हम सभी को सहभागी करते हैं. तो मैं ऐसे हमारे मित्र योगेश जी खांजोड़े के लिए हार्दिक शुभेच्छा व्यक्त करता हूँ. उनका जीवन मंगलमय रहे, सुखी रहे, ऐसी कामना करता हूँ. धन्यवाद. पत्रकार संघटनेतून राज्य मराठी पत्रकार परिषदेचे कार्यकारी अमरावती जिल्हाध्यक्ष फिरोज खान, राज इंगडे, दीपक घाटे आणि निलेश फाटकर यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमाच्या शेवटी योगेश खांजोड़े यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की पर्यावरण आणि पक्षी संरक्षण हे आपले कर्तव्य आहे आणि अशा उपक्रमातून समाजाला जागृती करण्याचा प्रयत्न आहे. योगेश खांजोड़े यांनी वाढदिवसाला पर्यावरणपूरक उपक्रम राबवून समाजात सकारात्मक संदेश दिला आहे. पक्ष्यांसाठी जलपात्र ठेवण्याच्या या उपक्रमाचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अशा प्रेरणादायी उपक्रमामुळे युवकांमध्ये पर्यावरणाबद्दलची जागरूकता वाढेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. ऑक्सिजन पार्क इथे माझ्या वाढदिवसाले इथं उपस्थित झालेले आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन, शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समिती, पत्रकार संघटना, त्यानंतर विविध व्यापारी वर्ग, मानव सेवा समिती हे नेहमी कार्यरत राहतात आणि आले. त्यांनी मला आशीर्वाद रूपी शुभेच्छा दिल्या आज, त्याप्रती मी सगळ्यात पहिले आभारी, त्यांचा आभार मी व्यक्त करतो. आज आपण जलपात्र जे वाटप करत आहे याची सुरुवात गेल्या 10 वर्षा अगोदरपासून आपण SB बारखडे साहेब ज्यावेळेस आरेपो होते तेव्हापासून याची सुरुवात केलेली आहे. आज 10 वर्षापासून पक्षासाठी चिरकाल जो आपला कार्यक्रम आहे तो आजही अद्यावत चालू आहे. आणि आज मला सांगताना खरोखर आनंद होत आहे. मी जीवनात पैसा भलाही नाही कमावला, पैसा इतका नाही कमावला, पण माझ्याकडे जे अनमोल संपत्ती आहे हे माझे मित्रपरिवार. यापेक्षा संपत्ती ईश्वराने कुणाला संपत्तीपेक्षा ही संपत्ती जर ईश्वराने दिली तर त्याचं जीवन सफल झालं. आपण आपल्यासाठी स्वतःसाठी पाण्याची व्यवस्था कुठेही करतो, तहान लागली तर हॉटेलमध्ये जातो, कुठेही जातो, पण अबोल जो न बोलणारा पक्षी आहे यासाठी आपण दरवर्षी जिथं जिथं पक्ष्यांचा निवास आहे, जिथं वास आहे अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी एक जलपात्र 2 एप्रिलपासून तर 15 एप्रिलपर्यंत प्रत्येक गार्डनमध्ये जाऊन लावतो. आणि त्याप्रती आज माझ्यासाठी हे उपस्थित झालेले माझे सर्व खंबीर खांदे आणि माझे मार्गदर्शक नेतृत्व यांचा मी शक्ष आभार मानून 2 शब्द माझे थांबवतो. विदर्भ न्यूज ब्युरो, अचलपूर.